नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। वंदे भारत ही देशभर सुरू झालेली रेल्वे सेवा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। काल पुणे रेल्वे स्टेशन येथे एक मोठा अपघात झालाच असता, पण तो नशीब चांगलं म्हणून मोठ्या प्रमाणात झाला नाही। मुंबईवरून दुपारी निघालेली सोलापूरकडे जाणारी वंदे भारत पुण्यामध्ये 7:26 रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करणार त्याच्या अगोदर शंटिंग चालू असल्यामुळे त्याला थांबावं लागलं। ते थांबून पुढे जात असताना फलाटाच्या दिशेने त्याच्यातील एका डब्याचं खालची जी ट्रॉली असते, ट्रॉली म्हणजे रेल्वेची चाकं, ती रेल्वे रुळावरनं सटकली आणि ती जमिनीला जाऊन भिडली। त्यामुळे रेल्वे जागेवरती ठप्प झाली। पण जर ती पुढे तशीच चालू राहिली असती तर मागचे डबे सगळे पडले असते आणि मोठा एक जीवितहानीचा प्रसंग उद्भवला असता। जाणून घेऊयात रेल्वे प्रशासनाच्या एकंदरीत कारवाईचा हा अहवाल। पुणे आने के पहले ही उधर हुआ ना वो 7 बजे उधर पुणे में 7:10 बजे टच होना चाहिए। 7:10 बजे के पहले ही धक्का मार दिया गाड़ी। लोग गाड़ी के डब्बे में अंदर गिर गए ना, तभी मालूम पड़ा कि ये किधर को भी गफला हुआ है, डब्बा विभाग ऐसा हुआ है। अभी हमको बीजापुर जाना, कैसे देंगे हम बीजापुर? बोलो आगे का आपका दिक्कत हो गया है। हाँ, तो आपके पास कितना हुआ सामान है ना, मेरे पास लगेज है, मेरा बेटा है, मेरी बेटी और पोती घालून तुम्ही असं काम करता का? तेवढे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर स्पेशल गाडी तुम्हाला? स्पेशल गाडी आहे, अजून मला विजापूरला जायचंय। इथनं कशी जाऊ मी? सांगा बरं, आमच्या नवऱ्याला टेन्शन आलंय। होईल सगळी व्यवस्थित। पुढची गाडी तिकीट बुकिंग आहे का रिझर्वेशन आहे तुमचं? रिझर्वेशन आहे वंदे भारतला सोलापूर पर्यंत, आणि तिथून पुढे सोलापूर पासून आता पुढे आता लवकर गाडी जाते म्हणून आम्ही तिथं आहे ना गाडीची सोय म्हणून आम्ही निघालो होतो। आता जायचं कसं? तुम्ही मूळचे कुठले? मी सोलापूरची आहे, पण मला सोलापूरला कार्यक्रमाला जायचं आहे, नातवंडांचं मुंज आहे माझ्या। आणि आता कुठं चालले मी होते? आता मुंबईवरनं निघाले, सोलापूरला चालले। आता निदान त्यांनी ट्रेनची सोय तिथपर्यंत तरी एखादी प्लॅटफॉर्म नाही आहे, पण तिथपर्यंत सोय करायला पाहिजे ना। माझ्यापेक्षा पण म्हातारे लोक आहेत ना याच्यामध्ये, लगेच घेऊन काय आम्ही असं चालणार आहे ह्याच्यात ना? सांगा बघू तुम्ही। तुमचं नाव काय सांगा? माझं नाव कांचन देशभूषण कनले, मी राहायला सोलापूरला आहे, धुळे सोलापूरमध्ये राहते काय। पण ही सुविधा चांगली नाही, बरोबर नाही, आणि हे आताच नाही आहे, ह्याच्या अगोदर पण आम्ही पेपरमध्ये वाचत होतो, पण आता साक्षात बघितलेलं आहे आम्ही। वाईट अनुभव आला? हो, वाईट अनुभव। आता ऍक्सिडेंट झाला नव्हता काय? नाही पण अरे झाला, पण तुम्ही ट्रेन तर आणा ना तिथपर्यंत, जी स्पेशल तिथं सोडवली तिथपर्यंत आणा की इथपर्यंत। पुण्यात रेल्वेचा जो काल एक भयानक प्रकार घडला वंदे भारतचा, जी सोलापूरला जाणारी रेल्वे होती, त्याच्यामध्ये ज्या वेळेला ती डिरेल झाली म्हणजे रुळावरनं चाकं खाली आली, त्यानंतर उद्भवलेला प्रसंग 1 तासाने निपटला। त्यावेळेला जवान आणि कुली यांनी प्रवाशांना जी सेवा दिली त्याचं कौतुक सर्वत्र होत आहे। हमारा आ जाइए आगे, हमारे इधर आ जाइए, वहाँ कोई है तो इधर आ जाइए। लोकल लागेल ना, सांगा 8:30 वाजता। 8:37 आहे, पण लेट होईल। जाओ आ जाओ इधर, हमारे इनका सामान और ये ले लो, ये काका को पकड़ लो यहाँ से और सामान ले लो। जाऊ दे, जवळच आहे, या हळूहळू द्या। आपल्या मॅडम आहेत बघा सर, अपने मैडम को जाके बोल, इनको जाके साथ में पहुंचवा के आ जाएगा। अरे खिड़की मैडम है ना वहाँ, ज्यादा वजनदार है उसका ले लेना। अरे ये सामान ले लो ना इनके साथ में, ये ले लो, ये देखो इनके भाई साहब का सामान ले लो, इसको ले लो, साथ में रहना।
जाओ प्लेटफॉर्म पे छोड़ देना उनको। हाँ और कौन है इधर? इकडे इकडे PRO गेले कोण आहे तिकडे भेट देणार? देत होते ना, इकडे कुठेतरी असतील बघा, इकडे कुठेतरी असतील. सांग ना कोण आहे ते? ते होते नाही आता कोण आहे? दे ना, तू जोडून दे. जेवढं होतं आलो. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. प्रेक्षको, जर नागरिक सक्षम असतील, जागरूक असतील आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखणारे असतील तर आपल्याला या गोष्टीमधनं काय बोध मिळतो हा महत्त्वाचा विषय आहे. पुण्यातल्या कात्रज परिसरामध्ये सौ हेमलता विनायक कोळपे यांना एक आजी दिसल्या. त्या आजींकडे पाहून त्यांच्या मनामध्ये काही संशयाची पाल चुकचुकली, म्हणून त्यांनी आजींची चौकशी केली आणि त्यांच्या असं ध्यानात आलं की त्या चुकलेल्या आहेत आणि त्यांना घर आठवत नसावं कदाचित. म्हणून त्यांनी रायडर्सच्या लोकांशी, जाधव म्हणून जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या आजींची नीट विचारपूस करून त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवलं. जाणून घेऊयात हा थरार. तुम्ही असे फिरू नका कुठं. नाही फिरत आता अहो पहिले आजी तुम्ही माझी या आज आल्यात साताऱ्यावरून. काल आल्या घरी होत्या तुमच्या, मग कालपासून फिरतायत बाहेर. आणि तुम्ही राहायला कुठं? पतंगराव. कोणी मागणार नाही पण अहो बापरे, केवढं टेन्शन आम्हाला त्या आजींचं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी भारती विद्यापीठ येथे नुकतीच भेट दिली. त्या ठिकाणी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंचं एक संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ते 100व्या वर्षाचं ते संमेलन आहे. PD पाटील या संस्थेचे सर्वेसर्वा ते या प्रसंगी प्रमुख भूमिकेत होते. जिष्णुदेव शर्मा यांनी सांगितलं की विद्यापीठातून विद्यार्थी करणारं संशोधन हे देशाच्या विकासाकरता अतिशय उपयुक्त असतं आणि त्याचमुळे अशा प्रकारच्या परिषदांमधनं विचारांची आदानप्रदान ही महत्त्वाची. जाणून घेऊयात DY पाटील विद्यापीठातील हा संस्मरणीय कार्यक्रम. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. वंदे भारत या रेल्वेच्या संदर्भामध्ये जेवढी आपण तिची तारीफ ऐकली, जेवढी प्रशंसा ऐकली, त्यापेक्षा भयानक स्वरूप त्या रेल्वेच्या अस्तित्वाचं
आता हळूहळू आपल्या डोळ्यासमोर येऊ लागलेला आहे. वंदे भारत ही रेल्वे एकतर आर्थिकदृष्ट्या ती सर्वसामान्यांना परवडत नाही. 2, या रेल्वेचा प्रवास सुखकर जरी असला तरी त्याकरता ज्या रेल्वेचे ट्रॅक्स आहेत त्यांची तपासणी जरी केली तरी ते ट्रॅक्स 10-10, 20-20, 50-50 वर्ष जुने आहेत. त्याच ट्रॅकवरनंही वंदे भारत का धावते? तज्ज्ञांनी तर अभ्यास केला आहे, पण राज्यकर्त्यांच्या मनामध्ये वंदे भारत धावलीच पाहिजे, मग काही झालं तरी चालेल, ट्रॅक बदलले का नाही बदलले याचा विचार केला नाही. आणि नेमकी तीच घटना पुण्यामध्ये घडली. त्याचे ट्रॅक ढिले पडलेले आहेत, त्याचे रूळ ढिले पडलेत, त्यावरून वंदे भारत जात असताना त्याच्या बोगी होत्या, त्या बोगींच्या खाली जी ट्रॉली म्हणजे जी चाकं होती ती त्या रुळावरनं सटकली आणि अपघात होता राहिला. हा जर अपघात घाटात झाला असता, निवांत एखाद्या निर्जन स्थळी झाला असता तर काय केलं असतं? किती मोठा सामोऱ्याला आपल्याला जावं लागलं असतं अपघाताला. तेव्हा याची पुन्हा एकदा कमिटी नेमून, तज्ज्ञ नेमून त्याची तपासणी करायला पाहिजे. मुंबईला, दिल्लीला, पुण्यामध्ये मेट्रो आहे. मुंबईला नुकतीच त्या ठिकाणी एक जी रेल्वे त्याच्यामध्ये ती थांबली आणि दार उघडलं नाही. लोक कासावीस झाले, लोकांनी काचा फोडायचा प्रयत्न केला पण ती काच सुद्धा फुटू शकली नाही. जेव्हा मुंबईतील मोनोरेलमध्ये हा प्रकार घडला तेव्हा त्यातला संभाव्य धोका हा सर्वच रेल्वेंना असतो हे ध्यानात येतं. आवडते आपल्याला ती काचेची ज्याच्या खिडक्या असतात आणि ज्याच्या 2 खिडक्या असायच्या ज्याच्यातनं हवा येते ती, पण त्यात सुद्धा तळेगावच्या इथे दगडफेक झाली आणि श्रीराम लागू यांच्या मुलाच्या कानाला तो दगड लागला आणि तो दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला. या सर्व बाजूंमध्ये सकारात्मकता नकारात्मकता जरी असली तरी सकारात्मकतेचा विचार सुरक्षेच्या पुढे निश्चित महत्त्वाचा असतो. कारण कालचा प्रकार घडला त्याच्यामध्ये त्या रेल्वेच्या बोगींची दारच उघडली नाहीत. ती उघडण्याकरता बाहेरच्या बाजूने यंत्रणा नाही. आणि होय, जे त्याच्यात प्रवासी होते त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवाशाच्याकडे मोबाईल असतो, तिकीट काढताना मोबाईल नंबर दिलेला असतो. अनेक प्रवासी प्रिंटेड तिकीट घ्यायच्याऐवजी मोबाईलचं तिकीट घेतात. सहज त्यांना मेसेज गेला असता, घाबरू नका, संवाद साधला असता, काय झालंय सांगितलं असतं तर निश्चित अनेकांचे हृदयाचे ठोके हे नियमित झाले असते. पण तसं घडलं नाही. याला जबाबदार कोण? पुण्यातले खासदार याच्यामध्ये लक्ष घालतील का? 2 महिन्यापूर्वी पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे 70,000 लिटरचा एक टँकर, असे 45 टँकर एका रेल्वे रुळावरती उभे होते आणि त्यातल्या काही टँकर्समधनं थेंब थेंब पेट्रोलही गळत होतं. त्याचा व्हिडिओ काढला, तोही पाठवला. भारताचे रेल्वे मंत्री त्यांनाही पाठवला, प्रशासनाला पाठवला, पण काही नाही. साधारणपणे जर 45 ते कंटेनर होते आणि 70,000 लिटर जर होतं तर साधारण 30 लाख लिटर पेट्रोल त्याच्यामध्ये होतं. जर त्याच्यामध्ये काही घातपात झाला असता, काही आग लागली असती तर 80% पुणं बेचिराग झालं असतं. ते बेचिराग पुण्याकरता किमान खासदारांनी अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, अशी मागणी मी डॉक्टर शैलेश गुजर, पुणे वृत्तदर्शन बंद करतो. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.